माझा राग बिग बॉसवरच आहे असं तुम्ही मला यूज करू शकत नाही. कधी आतमध्ये पाठवतात आणि कधी काढतात काही बहाणा घेऊन. तू एखादी लग्न केलेली बाईला असं हे सगळे सांगितलं. अरे बाहेर बघा, लग्न झाली बाईनी दुसऱ्याबरोबर प्रेम करून स्वतःचे नवरे मारतात. तन्वी बोलते तू फुल प्लास्टिकचं लावतेत ना, खोटा फुल सारखी खोटी वागूही नकोय. मी काही करायची मध्ये येऊन ही सांगायची तू चुकले तू चुकले. अरे बिचुकलेची तू बहीण आहे का? तू चुकले तू चुकले तू चुकले सांगते. जिंकणार तर तन्वीच आहे. अच्छा हो, हे वर शिक्कामोर्तब आहे. माझं होट बघा काळ आहे. हो मी आजपर्यंत ज्यांना सांगितलंय हां तो जिंकतोय. हे बघा माझी आईची शपथ आहे, मी खोटं नाही बोलत. माझं इमोशन बिलकुल खरं आहे. कितीही लग्न झालेली बाई असू दे, प्रेम येणारच होणारच, तो आहे तसा. तर रोमॅन्टिक ट्रॅक करायला गेले तर माझं रोमॅन्स तर खरंच झालं तिथं. मला खरंच प्रेम झालं. पण रुचिता आणि विशालबद्दल तुला काय माहिती होतं किंवा त्यांच्या दोघातलं नातं तुला मला हे नाही सांगायचं. आता मी निघाले बाहेर. मित्र आहे तो आणि तीही चांगली मुलगी आहे रुचिता. तिला खूप काम भेटायला पाहिजे. ओ माय गॉड, तुझा चेहरा बघ किती घाण दिसतो. एवढे मोठे मोठे पिंपल्स. लेवलला पोक करतेस ना राखी. मला इथं आठवलं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या घरातनं खरं तर आता 2 एविक्शन झालेत. सगळ्यात पहिले एविक्शन झाले खूप टॉप 6च्या जवळ असताना, ते म्हणजे राखी सावंत यांचं. राखी माझ्यासोबत आहे आणि प्रचंड सुंदर दिसतेस. माय गॉड, खूप मराठमोळा लुक तुझा सगळ्यांना आवडतोय. आजच्या लुकची खासियत काय सांगशील? आणि खूप गोड दिसतेस. थँक्यू सो मच. हे पूर्ण मराठी महाराष्ट्रीयन लुक, मराठीमुळे लुक मी केलेलं आहे आज. कारण आता मी इव्हेंट झाली आहे आणि मला असं वाटतं की हे लुक छान दिसतं माझ्यावर, तर म्हणून मी हे लुक आता क्रिएट केले. आणि खरं तर बिग बॉस मराठीच्या घरात तू खूप वेगवेगळे लुक क्रिएट करताना आम्हाला दिसलीस. मग तो भूताचा असू दे किंवा थोडासा चुडेलचा असू दे, आणि आता मराठमोळा लुक साडीतही आम्हाला तू खूप सुंदर दिसलीस. राखीला आवडतं का सजाय धजायला आणि मराठमोळा लुक करायला? हे बघा ना, फ्युजन लुक केलंय मी. हे बघा केस कसे केलेत, असे कोणी करत नाहीये. येस, पहिल्यांदाच मी केले तसे केस. जास्त म्हणजे लोक आंबोडा असतात ना, बन बनवतात, पण माझी ही केस रशियन हेअरस्टाईलिश आहे माझी. रशियाचे एक्सटेन्शन्स मी केलेत आणि ह्याच्यावर जुडा बनवलेला छान दिसत नाही, आंबोडा बनवलेला. तर असं मी हे नथ वगैरे हे सगळं बांगड्या मला आवडत. मी जास्त वेस्टर्नच कपडे घालते. नऊवारी वगैरे तर मी जास्त, माझी आई होती ना ती घालायची कधी कधी. ओके. आणि तर मी आता हे मराठी बिग बॉसमुळे आणि हे लुक्स केलंय मी. येस, खूप छान दिसतेस. बरं, बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर आलीस, पण सगळ्यांना असं वाटलेलं की तू टॉप 5 पर्यंत टिकून राहशील, कारण तू तेवढं. मी दरवेळी टॉप 4 मध्ये असते. हो, असतेच. आणि पण यावेळेलाही आम्हाला वाटलं की तू टॉप 5 पर्यंत जाशील. आणि कुठे राखीला वाटलं की रेवा पुढे गेली, वाईल्ड कार्ड तुझ्यानंतर वाईल्ड कार्ड आलेली आणि राखी पहिले बाहेर पडली. राखीने खरं तर खूप कॉन्टेंट दिलं, मसाला दिला. माझं कॉम्पिटिशन कुठल्याही मुलीबरोबर नाही आहे. मी माझं बिग बॉस त्यांच्या मनावर येतात तेव्हा मला आतमध्ये पाठवतात आणि शोला बूस्ट करतात. मग त्यांना असं वाटतं की आता थोडेच लोक राहिलेत, तर मी रागावली तर मीच आहे की का तुम्ही असं माझ्याबरोबर करतात. मी शोला माझा जीव देते, रक्त देते आणि इतकं वेगळं लोकांना मी एंटरटेन करते. मग तुम्ही का मला एवढ्या लवकर काढलं? तुमच्यासाठीच प्रॉब्लेम होणार, कारण मला काढलं की माझे दर्शक पण जातात. बरोबर. छोटे छोटे मुलं रडत होते मला काढलं त्यावेळी. भरपूर मी दुबईला जसं काढलं मी दुबईला गेली, कारण म्हणजे तिथे माझे भरपूर विला वगैरे घर आहेत. ओके. हो, तर आता ऐकलं मी की वर्ल्ड वॉर झाला आहे. तर मला असं वाटलं कुठेतरी तिथं काही मिसाईल पडली का माझ्या घरात विलामध्ये. तर जाऊन मी घाबरले आणि तिथं गेले तुरंत. मग जाऊन आले की तिथं काहीच नाही झालं आणि परत आले मी, तर सगळं व्यवस्थित आहे. तर लोकांनी सांगितलं अरे तुम्हाला काढलं, आता आम्ही नाही बघणार. तर बिग बॉस तर माझ्या रगात आहे, माझा जीवात आहे. तर ॲटलिस्ट फिनालेच्या 2 दिवसा अगोदर काढलं असतं ना तर बरं झालं असतं. तर कारण लोक तुटतात मग ह्यांना एवढं कळत नाही आहे. माझं कॉम्पिटिशन कोणाचं बरोबर नाही आहे. 36 येतात आणि 36 जातात. राखी सावंत एकच आहे.
Yes. आणि जे मी करते दुसरं कोणी करू शकत नाही, तर माझं नाव तर कोणाबरोबर तुम्ही घेऊच नका, एक्झॅक्टली. कारण जी मी करते कोणीच करू शकत नाही. एक्झॅक्टली. अर्थात आता राखी सावंत आहे म्हणून तिचं नाव एवढं छान आहे आणि प्रत्येक वेळेला बिग बॉसच्या घरात तिला बोलवलं जातं. बरं, आणखीन एक गोष्ट राखी, घरात जाण्याआधी तू सांगितलंस की तुला तिथे कोणासोबत कसं वागायचं आहे काय, जाण्याच्या आधी तू एक मस्त मसाला दिलेलास. गेल्यानंतर राकेशसोबत एक वेगळं तुझा एक अँगल पाहायला मिळाला. खरं राखीचं काय आहे? राखी आत्ता बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांना सांगेल की राकेशबद्दल तिला नेमकं काय वाटतं. आहे बघा, माझ्या आईची शपथ आहे, मी खोटं नाही बोलत. माझं इमोशन बिलकुल खरं आहे. राकेश बापट बरोबर. पहिला स्टार्टिंगमध्ये मला असं वाटलं की लोकाला फक्त माझा राडा 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 दिसतो. रितेशजी किती वेळा सांगत होते गेम चेंज करा, गेम चेंज करा. आता काय गेम चेंज करायचं, मला राडा करायला येतं, लोकाला हसवायला येतं. मला असं वाटलं की चला एखादं आपण रोमॅन्टिक ट्रॅक पण घेऊया. तर रोमॅन्टिक ट्रॅक करायला गेले तर माझं रोमॅन्स तर खरंच झालं तिथं. मला खरंच प्रेम झालं, कारण तो इतका छान वागत होता माझ्याशी, भांडत पण होता. मला काही माहीत नाही, म्हणजे भरपूर लोक येतात माझ्या पाठी, मुलं. मला असं मी स्वतः सांगतो असं काय वाटलं त्याला, कारण तिथं त्याला पायात भरपूर प्रॉब्लेम होता. गरम गरम पाणी मी बकेटमध्ये बाल्डीमध्ये आणायची, त्याचे पाय टाकायची, मीठ टाकायची त्यात आणि डेटॉल टाकून त्याचे पाय धुवायची मी, कारण त्याला भरपूर पायात प्रॉब्लेम होतं. इतका खाजवत होता तिथं काय त्याला पाय. पण लोक, तन्वी बहीण होती, त्यांनी ते नाही केलं त्याच्याबरोबर, किंवा दीपाली, ते लोक बोलत असतात आणि हे सगळं करतात, पण त्याची काळजी कोणीच घेतली नाही. तिथं त्याची काळजी फक्त मी घेतली. आणि मनापासून मला असं वाटलं की अरे हा माझाच आहे, मला असं वाटलं. मी स्वतः असं ठरवलं, पण मलाच माहीत नाही माझं मन त्याला कधी म्हणजे मी दिलं त्याला, मलाच माहीत नाही. मजाकमध्ये रजाक माझा झाला. पण रेवाही त्याच्या तुमच्या लव्ह अँगलमध्ये एक ट्रँगल आला, ते म्हणजे रेवाचा. नाही, रेवा आणि दीपाली दोघांचा. ओके, बापरे. म्हणजे खरं तर ट्रँगलचा आणखीन एक हे वाढला, कॉर्नर वाढला असं म्हणायला हरकत नाही आहे. पण काय वाटतं तुला, रेवा आणि दीपाली मुद्दाम तुमचं तोडायच्या हिशोबाने आलेलं की रेवाला थोडं आरबीबद्दल वाटतही होतं? नाही, रेवानीच्या आईची शपथ खाल्लेली की मला तो नाही आवडत. माझ्या वयापेक्षा ती 26 किंवा 28ची आहे आणि तो 49-48चा आहे. तर आमच्या वयात खूपच जास्त अंतर आहे. तर तू माझ्यावर संशय करू नकोस. पण बिग बॉस जाणूनबुजून माझ्यासमोर त्या दोघांना एकत्र करायचे, दीपालीला आणि रेवाला, मी जळावं म्हणून. पण दीपालीच्या बाबतीत तू नेहमी ती साड्या नेसायची म्हणून तू साड्या नेसायला लागलीस का, असं दीपालीचं म्हणणं होतं. तू तिला बघून किंवा तसं एक राकेश बापटला साड्या आवडते म्हणून मी नेसायची. का तो दीपालीच्या एवढ्या जवळ कशाला आहे. तर मग कळलं की त्याला साड्या आवडतात. तर मी ती साडी घासून बसायची तिथं. मला तो चालायला पण व्हायचं नाही. तर त्याला आवडतं म्हणून मी केलेलं. पण राखीचा ड्रामा या घरात दिसला, मध्यंतरी तुला त्याच्यावर ओरडाही मिळाला. मग ते पाणी फेकणं असू दे किंवा दीपालीला काही बोलणं असू दे, दीपालीने तुला काही बोलणं असू दे, कुठल्या गोष्टीचा राग अजूनही राखीच्या मनात? नाही, हे बघा, मला सुनामी म्हणून तिथं पाठवलेलं वाईल्ड कार्ड. तर सुनामीचं कामच काय आहे, तहेस नहेस करणं. केलं मी. मला पाणी फेकलं, पीठ फेकला, अंडे तोडले, भांडी तोडले, खुर्च्या फेकल्या, मिरची पावडर, जिरा, हळद, जे काय केलं असतं मी सगळंच केलं. कचरा बॅडवर सगळंच केलं मी, काही सोडलं नाही. पण कुठल्या गोष्टीबद्दल राखीच्या मनात अजूनही राग आहे? कुठल्या व्यक्तीबद्दल असा राग मला आहे? बिग बॉसने लवकर का काढलं? मी राग आहे डायरेक्ट. हो, माझा राग बिग बॉसवरच आहे. असं तुम्ही मला यूज करू शकत नाही. कधी आतमध्ये पाठवतात आणि कधी काढतात काही बहाणा घेऊन. तू तिला असं सांगितलं, तसं सांगितलं. अरे एवढे राडे केले तर तुम्ही मला काढलं नाही. आणि तू एखादी लग्न केलेली बाईला हे सगळं सांगितलं. अरे बाहेर बघा, लग्न झाली बाईनी दुसऱ्याबरोबर प्रेम करून स्वतःचे नवरे मारतात. मग आता मला तुम्ही दोष लावू शकणार नाहीये. राकेश बापट आहेच तसा. कितीही लग्न झालेली बाई असू दे, प्रेम येणारच, होणारच. तो आहे तसा.
पण तिथे तुझा आधीचा मित्र विशालही आहे. बऱ्याच वेळेला ना राखी विशाल तुला सपोर्ट करताना दिसला, पण तू राकेश बाबत फॉर होतीस. तुला राकेशची मैत्री ठेवायची नाही, होती. विशालने मला कधी सपोर्ट केलं नाहीये. विशालने सपोर्ट नाही केला, पण तुला मी नेहमी केलंय चांगलं त्याला बोलायचं. तुझ्या फक्त वाईट नाही बोलायचं हो कधी. हो. पण मग ती विशालच्या गेम मध्ये मी कधीच नव्हती. मी त्याला सांगितलं आपण मित्र बाहेर आहोत, हम्म. आतमध्ये नाहीये. तर मी त्याला सपोर्ट केलं, त्याने मला कधी सपोर्ट केलं नाहीये. ओके. टोळी आणि काटा ग्रुपमध्ये राखीला जर सांगायचं झालं तर कोण जास्त तुला वाटतं की पुढेपर्यंत जाऊ शकणारी होती आणि ते घरात काटा. बाहेर निघाले? काटा. पण काटामध्ये असं तुला वाटतं टोळीतले कुठली लोक अजूनही टिकायला हवी होती आणि त्यांच्याऐवजी बाकीची लोक टिकली आणि ते लोक बाहेर नाही, गेली? इथं- रुचिताबद्दल तुला वाटतं असं? मला त्यांची गेम कोणाची कळत नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल गँग बनायला नको, तिथे इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे. मी एकटीच खेळत होती. एकटं खेळणं ना की मज्जा येते. हम्म. आणि गेम टोळी काटा हे सगळं नाही करायचं पाहिजे, कारण मग गेम होत नाही स्वतःचा. बरं एकामेकाची चमचागिरी कशाला करायला. पण रुचिता आणि विशालबद्दल तुला काय माहिती होतं किंवा त्यांच्या दोघातलं नातं तुला मला हे नाही सांगायचं. आता मी निघाले बाहेर. मित्र येतो आणि ती चांगली मुलगी आहे रुचिता. तिला खूप काम भेटायला पाहिजे. पण तुला असं वाटतं राखी की बिग बॉस मराठी यावेळेला कुठेतरी डाऊन गेलेलं आणि राखी आल्यामुळे ते खूप छान नावारूपाला आलं आणि राखीमुळे बरेच आठवडे ते छान टिकून राहिलं आणि गेम सगळ्यांचा राखीमुळे अप झाला. नंबर 1 ला मराठी हो, बिग बॉस झाला, trending ट्रेंडिंग झाला. हो, राखी नावच आहे ना. राखी म्हणजे रक्षा करणारी. तर बिग बॉसचे शोची रक्षा केली ना मी. वा वा वा. आणि एखादं तिथं भरपूर लोक कोपरा पकडलेला, संत्रे खात होते, केळे खात होते आणि झोपलेले. जाऊन मग सगळ्याला जोडलं मी, उठा, इथं पिकनिकला आले नाही आहेत. सुनामी म्हणून राखी आली आहे. जेव्हा जेव्हा शो पडतो बिग बॉसचा, मला हे लोक पाठवतात हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये. राईट. पण तन्वीने तुझ्याशी मैत्री केली, तू जेव्हा बाहेर गेलीस त्याच्यानंतर खूप रडली ती. ती खूप रडली, पण त्याच्यानंतर तिचं असंही म्हणत होतं की मी राखीला काही वेळेला सपोर्टही केला, तिला माझी मैत्रीण मानलं, पण काही वेळेला राखीने पाठीत खंजीरही खूप असला. तर तुला त्याच्याविषयी काय बोलावं असं ते वाटतं? खंजर पाडायलाच पाहिजे, कारण इथं मी मैत्रीण करायला आली नाहीये. मी इतकी चांगली मुलगी आहे, कंटेस्टंट आहे, कितीही मित्र असू द्या, मैत्रीण असू द्या, मी जिथं खोटं आहे तिथं खोटं आहे. तुम्ही तन्वी बोलते तू फुल प्लास्टिकचं लावतेत ना, तर तसं तू वागायला पण नको आहे. खोटा फुलसारखी खोटी वागूही नको आहे. असली दाखव, मुखोटा घालू नकोस. आणि म्हणजे तू खरं ते तुझे इमोशन दाखवायचं आहे. पहिला तू खरी राहायची, नंतर तू मी काही करायची मध्ये येऊन ही सांगायची तू चुकले. अरे बिचुकलेची तू बहीण आहे का? तू चुकले सांगतेस. तर असं आहे की हे काय बघ, जिंकणार तर तन्वीच आहे. अच्छा. हो. ह्यावर शिक्कामोर्तब आहे. माझं होट बघा काळ आहे. ओ. मी आजपर्यंत ज्यांना सांगितलंय हां. तो जिंकतोय. बापरे. माझं नाव तुम्ही चेंज करा नाही जिंकली तर. बापरे. पण तन्वी फेक वागते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. राखी तूही विशालसोबत एकदा बसली होती, हो, म्हणाली fake की ती वागते ती. कॅमेरा बघून सगळ्यांना ती बसवते जे आणि डायलॉग करते. बोलते फेक वागते आणि फेक बोलते, पण मुलगी चांगली आहे. कारण तिचं फेक कधी कधी वागावं लागतं. खरं आता मी इतके राडे करते, तुम्हाला काय होते राडे मी घरात पण करते का? पण राखी तू स्पष्ट बोलतेस की तू करतेस तर तू बोलतेस. हो. तन्वीचं असं नाही. तन्वी म्हणते की मी खरं वागते, पण सगळ्यांना असं वाटतं ती फेक वागते आणि कॅमेरासाठी करते. नाही, ती कॅमेरासाठीच करते. सगळं तिथे कॅमेरासाठी. विशाल पण कॅमेरासाठी, राकेश बापट पण कॅमेरासाठीच करतोय. सगळे कॅमेरासाठीच करतात. कोणी तिथं सगळ्यांनी मुखवटे लावलेले आहेत. ओके. पर्सनली राकेश बापट एकदम शांत माणूस आहे, एकटात राहणारा. मी एखादा सांगतात ना की मोठ्या हिरोला पटू शकते, पण राकेश बापट कारण की तो एकदम शांत आहे. त्याला पटवणं म्हणजे आयुष्य घालवणं. पण बाहेर आल्यानंतर राकेशच्या बहिणीसोबत काही बोलणं झालं किंवा त्याच्या नाही. घरच्यांसोबत काही बोलणं नाही बाहेर झालं? आल्यापासून मी राकेश बापटला प्रमोट करते. प्रमोट आणि हे राकेश त्याला बघ, सपोर्ट पण करतेस? राकेश बघ, तुझी रागी बघ, तुझी राखी बघ तुला किती सपोर्ट करते. बाहेर आली आहे ही. बिग बॉसने काढलेच मला म्हणून की मी पब्लिसिटी करावं, पण हे लास्ट टाइम हा बिग बॉस. माझा राकेश एकच आहे, दरवेळी मी कोणाला माझं हृदय देणार नाही आहे. हे फर्स्ट आणि लास्ट. तू आता सगळ्यांबद्दल बोललीस. अनुश्री त्याच्यात एक छान आहे, ती प्रत्येक वेळेला गेम तिने पलटीही केला, ती बऱ्याच वेळेला खोटेही बोलली, पण शेवटला तिचा गेमही अप झाला. ती खोटाडी आहे. हां, खोटाडी आहे. खोटाडी आहे.
हो, तिचा मला गेमचं नाही आवडत. असं नाही, डे वनपासून खरं बोलायचं आणि जे काम येत नाही ते ती स्टार्टिंगमध्ये मला काहीच येत नाही आणि एंडला सगळं बनवायला लागली, भांडी घासायला लागली. फक्त डायलॉग बोलायला डायलॉग बोलू नका ना. हे बघा मी किती राडे करते, पण जेवण बनवते, भांडी घासते, घर साफ करते, कपडे धुते, सगळं येतं मला. खोटं नाही बोलायचं गेमसाठी. तू रेवाचे कपडे फाडलेस राखी, तेव्हा बरंच बाहेर ट्रोलिंग झालं की तू पर्सनल. अरे बरं झालं रेवाचे कपडे फाडले, तिला फाडलं नाही. राकेशच्या जवळ जेही येणार त्याला फाडून टाकेल मी. ओके, म्हणून ते रागात तू केलंस ते. आणि केस कापणे तेही तू राकेशच्या प्रेमापोटी केलेस. मला हो प्रेम झालेलं पण तू त्याच्याशी. स्वतःला हार्म करून घेतेस असं नाही वाटत तुला? मी कशाला त्याला हार्म करू. मी स्वतःचे केस कापले, पाण्यात बुडली आणि भरपूर तसं काय केलं, स्वतःलाच हार्म केलं मी. कारण तर माझा राग कसा दाखवू मी. आतमध्ये ठेवला की हार्ट अटॅक येणार आणि मी डिप्रेशनमध्ये जाणार. त्यापेक्षा बाहेर केलेलं असं बरं असतं. ओके, राखीला आत्ता जर एक गौप्यस्फोट करायचा असेल बिग बॉस मराठीच्या घरातला, जे कदाचित नाही, प्रेक्षकांना मला माहिती एखादा नाही. पंडितने सांगितलेलं, हां, तुझ्या आयुष्यात तसा मुलगा येणार ज्याचा घटस्फोट झालेला आहे. तर राकेशचं झालेलं घटस्फोट, म्हणून मला वाटलं हाच आहे का, माहीत नाही मला. अरे बाहेर मी त्याला किती भेटली, माझं कधी हृदय त्याच्यावर नाही आलं. मी जिजू जिजू त्याला सांगत होते, तर जिजू माझ्या मनात कसा बसला मलाच माहीत नाही खरंच. ओके. पण घरातला एखादा असा गौप्यस्फोट जो कदाचित प्रेक्षकांना आतल्या जे स्पर्धक आहेत त्यांच्याबद्दल माहीत नाही आहे, पण राखीने ते जवळून घेतलं, असं कोणाबद्दल तुला एक गौप्यस्फोट आता करायचा असेल तर तू कोणासाठी अशी एक ब्रेकिंग न्यूज देशील आम्हाला? ब्रेकिंग न्यूज बिग बॉसच्या घरातली अशी एक आठवण सांग ना, एखाद्या व्यक्तीबाबत असू दे किंवा एखाद्या घडलेल्या घटना. माहीत नाही ना क्या क्या काय काय दाखवलं माहीत नाही आहे ना. ओके. तर ब्रेकिंग न्यूज तर मी माझी फेवरेट आहे. मी कोणावर लक्ष देत नाही, मला दुसऱ्यांचं आठवत नाही, माझाच गेम आठवतो. कारण मी रोज झोपायची नाही, फक्त विचार करायचे की उद्या काय करायचं आहे, बिग बॉस शो कसा वाढावा आणि उद्या मला काय करायचं आहे. मी सगळं असं डोक्यात ठरवायची, मुद्दे स्वतःच मांडायची. ही बिग बॉस का माझा पोल खोलायचे माहीत नाही. ओके, बरं आता तुला एका वन वर्डमध्ये आता जे टॉप 5 आहेत त्यांच्याबद्दल एक वाक्य किंवा एखाद्या शब्दात त्यांना डिस्क्राईब करायचं, एक वर्ड सांगू शकतेस तू. सगळ्यात पहिले तर टॉप 5 मध्ये गेली ती म्हणजे तन्वी, तिच्याबद्दल एक वन वर्डमध्ये काय सांगशील? तन्वी खूप वन वर्ड फेक आहे, हे आहे किंवा आपण म्हणतो स्पष्ट वक्ती आहे, बेधडक नाही आहे. नाही ती कधी कधी फेक पण आहे, कधी कधी खूप छान पण आहे, इमोशनल पण आहे. आणि हे बघा तुम्ही गेममध्ये आहात तर साम दाम दंड भेद सगळं चालतं, तर ती छान मुलगी आहे. छान मुलगी. ओके. आरबी? माय लव्ह. ओके. चांगला मुलगा आहे आरबी, खूपच मला तेच माहीत नाही त्याचा का घटस्फोट झाला आहे. इतका चांगला नवरा, इतका चांगला मुलगा, का तिच्या बायकोनी त्याला सोडलं आहे. मला सगळं माहीत आहे पण मी सांगणार नाही. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. विशाल? ताजी बुद्धी त्याच्या गुडघ्यात आहे. शपथ. तो सांगतो मला खेळतो त्याची टोळीला त्या स्वतःनेच काढलंय. ओके, तो गेमर आहे असं म्हणता येईल. मास्टर माइंड सांगू शकतो. ओके. मास्टर घुटणा आहे, मास्टर गुडगा. ओके. दीपाली? इमोशनल रोमॅन्टिक आणि बदला घेणारी. ओके. अनुश्री? खोटाडी. कारण त्याचं पूर्ण गेमच खोटाडा होता. मला येत नाही आणि अँडला सांगते आता मला सगळं येतं. सो येस, ती फक्त मला कॉपी करायची की मी काय जेवणात कुठले मसाले टाकते. अनुश्री? मग त्यांना राखी पुढे जाते, सगळे बोटच हटतात तिच्या जेवणाला. तर मला विचारते मी काय हे मसाला टाकू का, हे टाकू का, असं करू का. मग माझं बघून ती जेवण बनवायची. आता शेवटच्या आठवड्यात तिने जेवण बनवलं आणि सगळ्यांना खाऊ घातलं. मला नाही वाटत ती जिंकणार. ओके. जिंकली ती मजा येणार, पण मला नाही वाटत. पण तुला वाटतं तन्वीश जिंकेल असणार? 100%. 100%. तुम्ही माझं नाव बदला. ओके, ठीक आहे. राखीने खरं तर हीच ब्रेकिंग न्यूज आपल्याला दिली असं म्हणायला हरकत नाही की तन्वीश जिंकणार आहे. मला ज्यांना मी सांगितलंय, अक्षय केळकरला विचारा. ओके. तोच एकदम अरे तू सांगितलं आणि मी जिंकलो, त्याला मी गेली ना
1 महिना अगोदरच मी सांगितलं तू जिंकणार. मला 6 सेन्स आहे. तुम्हाला 2 डोळे आहेत, मला 3 डोळे आहे, ओके. एक पाठी आहे. अच्छा, मला कळतं 6 सेन्स. 6 सेन्स आहे. राखीचा 6 सेन्स आपल्याला सांगतोय, म्हणजे राखीने सांगितलंय ब्रेकिंग. दरवेळी पहिली मुलगी जिंकली ती, नंतर मुलं जिंकले, यावेळी मुलगी जिंकणार. मुलगी जिंकणार. तर अनुश्री तर नाही आहे, तन्वी 100%. ओके, मस्त. राखी वोट जास्त तिलाच येणार आहे. वोट जास्त तन्वीला देणार. हो, तन्वीला येणार आहे, पण राकेश बापटला द्या ना वोट. आणि विशालला पण द्या, कारण की त्या विशालची कोण दुश्मन आहे, त्याचं इंस्टाग्राम कोणी हॅक केलंय, हो. हे बरं नाहीये. पण राखीने धमाका आणलाय सीझन मध्ये, आणि राखीच्या जेवणाचं कौतुक. जे जे बाहेर स्पर्धक पडले ते कितीही राखीशी त्यांनी टशन घेतली असेल, राखी त्यांच्यासोबत चिडली असेल, पण सगळ्यांनी तुझ्या जेवणाचं इतके कौतुक चिडलेले, केलंय. इतकी शिव्या दिलेले त्या लोकांनी मला. मग जेव्हा ते लोक माझं जेवण जेवायचे, शांत व्हायचे, शांत व्हायचं. मग त्यांना माझ्याशी प्रेम व्हायचं. बोटं चाटून खायचे. मटन बिर्याणी, अंडा बिर्याणी, म्हणजे बिग बॉसला पण आवडायची. लोक बिग बॉस सांगायचे चला तुम्ही आता फायनली झाले, चला राखीच्या हातातली अंडे बिर्याणी खा. वा वा वा. राखीच्या जेवढी बोलण्यात जादू आहे तेवढी हातातही जादू आहे, आणि हो. ती सगळ्यांना त्या जादूनेच मनमोहित करते असं म्हणायला हरकत हो, नाही. मी भरपूर लोकांना शिव्या दिल्यात. त्या लोकांनी पण मला भरपूर शिव्या दिल्यात. फोकटात नाही, पैसे घेते, शिव्या खायचे आणि द्यायचे. वा 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 वा. हाच राखीचा अंदाज, आणि हा कूल अंदाज आपल्याला सगळ्यांना आवडतो, म्हणून राखी सावंत हिट आहे या एका गोष्टीसाठी. राखी, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि आम्हालाही कधीतरी खाऊ घाल, आम्हाला मजा वाटेल तुझ्या हातचं हो, मस्त एक दिवस पैकी सगळ्या खायला. मी स्वतः जेवण बनवणार Yes. आणि सगळ्या मीडियाला तुमच्या समोर तुम्हाला मराठी जेवण, तुम्हाला काय पाहिजे मस्त माझ्या हाताची मटन चिकन बिर्याणी खा, वा वा. अंडा बिर्याणी खा. तुम्ही लोक, तो माझा स्वाद आहे, आम्ही माझा तृप्त होतो, हाताचा आम्हाला वाटतं. तृप्त होणार. आणि मला असं वाटतं की दरवेळी बिग बॉस मला बोलवतात. आता नेक्स्ट टाइम दुसरं फ्लेवर असणार. जे फ्लेवर मी देते ना कोणीच देऊ शकणार नाही, कारण मी कोणाशी घाबरत नाही, पण तू आता म्हणालीस कोणाशी की तू- बापाशी घाबरत नाही. मी माझ्या बापाला नाही घाबरली. पण तू आता शेवटी म्हणालीस की आता मी पुन्हा येणार नाही. खरं आहे राखी? मला नाही यायचंय, कारण मी राकेश बापटला मिस करणार. त्या घरात तो गेल्या होता म्हणून मी मला आवडला तिथं. माहीत नाही येणार की नाही, मला माहीत नाही आहे. मी नाही येणार आहे, जास्त तर मी नाही येणार आहे. मला नको यायला, कारण राकेश आतमध्ये होता, मला बाहेर काढलं, मी किती रडली आहे माहीत आहे. मला असं वाटलं की मी आज 3रा दिवस आहे, मी झोपली नाही. मला झोपत माझे डोळे सुजलेत रडून रडून. मी मिस करत होते त्याला. मला नाही माहित त्याने मला मिस केलं की नाही. नक्कीच. पण राखी, तू ये नको येऊ, आम्हाला प्रत्येक सीझनला तुझी आठवण येत राहील, आणि तू प्रत्येक सीझनमध्ये यावंस अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, कारण तू धमाल आणतेस, एंटरटेनमेंट क्वीन आहेस तू. Thank सो you. थँक्यू सो मच राखी, पुन्हा एकदा, आणि खूप शुभेच्छा तुला तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. Thank you so much. थँक्यू.